राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। शेतकरी बांधवांनो, हातातलं काम तुम्ही 2 मिनिटं बाजूला ठेवा आणि ही बातमी शेवटपर्यंत नीट ऐका, कारण आजची बातमी फक्त एका हप्त्याची नाही तर गेल्या कित्येक महिन्यांपासून बँकेच्या मेसेजकडे शेतकरी डोळे लावून बसलेले होते। गावात कुणी पासबुक अपडेट करून आलं, कुणी बँकेत जाऊन चौकशी केली, कुणी मोबाईलवर बॅलन्स तपासला, पण नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता खात्यात दिसत नव्हता। दुसऱ्याच्या मोबाईलवर मेसेज आला की आपला मोबाईल शांत का, हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात घोळत होता। आता याच रखडलेल्या हप्त्याबद्दल अतिशय मोठी हालचाल सुरू झालेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जवळपास 2000 कोटी रुपयांची मोठी रक्कम 91 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती आपल्या मंत्रिमंडळातून पुढे आली। याआधी 2025 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी 91 लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबांच्या खात्यापर्यंत पोहोचण्याचं सांगण्यात आलंय। आता 9व्या हप्त्याच्या वितरणावरून गावागावात पुन्हा चर्चेला जोर आलाय। पण फक्त 2000 रुपये येणार एवढं ऐकून व्हिडिओ बंद करू नका, कारण पुढे कोण पात्र ठरणार, कोणाचा हप्ता पुन्हा अडकणार, कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये आधी पैसे दिसणार, कोणत्या 10 बँकांमध्ये प्रक्रिया पुढे जाणार आणि आजच खात्याची नेमकी कोणती तपासणी करायची, हे सगळं जर तुम्हाला नीट समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। गेल्या अनेक महिन्यांपासून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता थांबला होता। शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, पैसा का थांबला? कुणी म्हणत होतं निधी कमी पडला, कुणी म्हणत होतं तांत्रिक अडचण नाही, कुणी म्हणत होतं लाभार्थ्यांची यादी बदलते। पण या सगळ्या विलंबामागचं कारण स्पष्ट झालंय। लाभार्थ्यांचा डेटा अपडेट करायचं काम अतिशय युद्ध पातळीवर सुरू आहे। ज्यांच्या नावावर लाभ जातोय, ज्यांच्या नावावर योजनेचा फायदा जातोय, त्यांची माहिती पुन्हा एकदा तपासली जात होती। आधार कार्ड, तुमचं बँकेचं खातं, जमिनीच्या नोंदी, ई-KYC, पात्रता आणि डीबीटीचं मॅपिंग, या सगळ्या गोष्टींची तपासणी चालू होती। आता त्याच काळात शेतकरी कर्जमाफीवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्यामुळे नमो शेतकरी योजनेवर आर्थिक ताण वाढला आणि त्यामुळे 9वा हप्ता वेळेवर देता आला नाही। आता ही अडचण कमी करून हप्त्याला मंजुरी मिळाली असून वाटपाचं काम प्रशासकीय पातळीवर पुढे सरकायला सुरुवात झालेली आहे। पण लक्षात ठेवा, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच वेळी, एकाच मिनिटाला, एकाच तासात पैसा दिसेल असं नाही। डीबीटीचं काम टप्प्याटप्प्याने होतं। सर्व्हरवर ताण येऊ नये, व्यवहार मध्येच अडकू नये आणि बँकांची प्रक्रिया नीट चालावी म्हणून जिल्ह्यानुसार वेळापत्रक तयार करण्यात आले। आता पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आली। सरकारने या 16 जिल्ह्यांची नावं सुद्धा प्रसिद्ध केलेली आहेत। यामध्ये पहिला नंबर लागतो तो आपल्या विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्याचा, त्याच्यानंतर विदर्भातलेच वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती या जिल्ह्यांचा, त्याच्यानंतर हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, इकडे पश्चिम महाराष्ट्रातले कोल्हापूर आणि आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर, या 16 जिल्ह्यांचा समावेश सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वाटपासाठी केलेला आहे। आता या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सकाळपासून टप्प्याटप्प्याने निधी पाठवण्याचं नियोजन कृषी मंत्रालयाकडून तयार करण्यात आलं। म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल तर पुढची माहिती तुम्ही नीट ऐकणं अत्यंत गरजेचं आहे। पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जिल्ह्याचं नाव यादीत आलं म्हणून त्या जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडणार असा अर्थ अजिबात काढायचा नाही। अंतिम लाभ फक्त पात्र नावांना, पूर्ण नोंदी असलेल्या खात्यांना आणि सर्व अटी पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनाच मिळणार आहे। सर्वात आधी यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांचा आपण विचार करूया। आता या जिल्ह्यांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर आणि इतर पिकांवर अनेक शेतकरी कुटुंबांचं घर चालतं। पेरणी झाली की बियाणं, खतं, फवारणी, मजुरी, डिझेल आणि घरखर्च सगळं एकाच वेळी डोक्यावर येतं। 2000 रुपये फार मोठी रक्कम वाटत नाही, पण वेळेला आलेले 2000 रुपये शेतकऱ्यांच्या 2 छोट्या कामांना हातभार लावतात। एखाद्याला औषधाची बाटली घ्यायची असते, एखाद्याला डिझेल भरायचं असतं, एखाद्याला खताच्या पैशात थोडा हातभार हवा असतो। म्हणून या हप्त्याची वाट शेतकरी इतके दिवस बघत होते। पण यवतमाळ आणि वर्धा नाव असलं तरी तुमची ई-KYC, आधार लिंक, बँकेचं खातं आणि फार्मर ID नीट असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे। आता ही कामं जर तुमची अर्धवट असतील तर तुमचा पैसा थांबू शकतो। यानंतर आहे बुलढाणा आणि अकोला जिल्हा। आता या 2 जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा आणि इतर पिकांवर शेतकऱ्यांची आर्थिक घडी उभी असते। बाजारभाव कमी, उत्पादन खर्च जास्त, हवामान अनिश्चित आणि कधी कधी पिकांवर रोग पडलेला असतो।
अशा स्थितीमध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्याला नक्कीच मोठा मानसिक आधार देतो. पण इथे सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या, शेजाऱ्याला सकाळी 10 वाजता मेसेज आला आणि तुम्हाला दुपारपर्यंत मेसेज आला नाही म्हणून घाबरून जायचं काहीही कारण नाही. कधी बँकेचा सर्व्हर संथ असतो, कधी मोबाईल नंबर जुना असतो, कधी खातं जुन्या DBTवर मॅपिंग झालेलं असतं. त्यामुळे मोबाईल मेसेजवर पूर्ण भरोसा ठेवू नका. तुम्ही तुमचं पासबुक अपडेट करा, मिनी स्टेटमेंट काढा किंवा बँकेत जाऊन DBT व्यवहाराची माहिती घ्या. आता त्यानंतरचे जिल्हे आहेत वाशिम आणि अमरावती जिल्हे. आता या जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकरी कुटुंब कापूस, सोयाबीन, तूर, मूग आणि हरभऱ्यावर अवलंबून आहेत. आता या हप्त्याची खरी गरज त्या घरांना आहे जिथे खताची उधारी बाकी आहे, औषधं आणायची आहेत, मजुरी द्यायची आहे किंवा घरातला किराणा भरायचा आहे. पण या भागात आधार बँक लिंक आणि KYCचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं नाही, ज्या शेतकऱ्यांची KYC अपूर्ण आहे, ज्या खात्यावर NPCI मॅपिंग सक्रिय नाही, अशांचा हप्ता पुन्हा अडकू शकतो. म्हणून बँकेत जाऊन 3 प्रश्न सरळ विचारा. आधार सीडिंग पूर्ण आहे का? DBT कोणत्या खात्यावर जोडलेलं आहे? आणि खातं सध्या चालू स्थितीमध्ये आहे का? ही तपासणी आज केली तर उद्याची तुमची धावपळ वाचू शकते. त्यानंतरचे जिल्हे आहेत हिंगोली आणि लातूर जिल्हा. मराठवाड्यातील अनेक शेतकरी पावसावर शेती करतात. कुठे पाऊस कमी पडतो, कुठे पेरणी उशिरा असते, कुठे फवारणीचा खर्च वाढलेला असतो. अशा परिस्थितीत 2,000 रुपयांचा हप्ता पूर्ण संकटाचं उत्तर ठरत नाही. पण शेतकऱ्याच्या हातात वेळेला येणारा आधार आहे. हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आधी 8वा हप्ता घेतलेला होता. पण 8वा हप्ता मिळाला म्हणजे 9वा हप्ता आपोआप मिळेल असं समजू नका. कारण लाभार्थ्यांची माहिती पुन्हा तपासली जात आहे. नाव बदललं असेल, खातं बंद असेल, बँकेची शाखा बदललेली असेल, मोबाईल नंबर जुना असेल तर मात्र अडचण येऊ शकते. म्हणून आधी स्वतःची पात्रता तपासा. आता त्यानंतरचे जिल्हे आहेत परभणी आणि धाराशिव जिल्हा. आता या जिल्ह्यातील शेतकरी अनेक दिवसांपासून हप्त्याची वाट बघत होते. कुणी बँकेत चौकशी केली, कुणी ग्रामपंचायत पातळीवर विचारलं, कुणी मोबाईलवर मेसेजची वाट बघितली. आता वितरण टप्प्याटप्प्याने सुरू झाल्याची माहिती हाती आल्यामुळे या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आपली नोंद नीट पाहायला हवी. काही खात्यात पैसा सकाळी दिसेल, काही खात्यात दुपारी दिसेल, काही खात्यात रात्री उशिरा किंवा पुढच्या कामकाजाच्या दिवशी दिसू शकतो. म्हणून फक्त मेसेज न आल्यावर तुम्ही निष्कर्ष काढू नका. एकदा तुम्ही खातं तपासा आणि मगच निर्णय घ्या. आता त्यानंतरचे जिल्हे आहेत बीड आणि नांदेड जिल्हा. या जिल्ह्यात शेतकऱ्याचा खर्च कमी नाही. पेरणीचा खर्च असतो, खतांचा खर्च असतो, औषधे घ्यायची असतात, मजुरी द्यायची असते, वाहतुकीचा खर्च वेगळाच असतो, घरात सुद्धा पैशांची गरज असते, मुलांच्या शिक्षणाचा खर्च सगळं एकाच वेळी येतं. म्हणून नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता वेळेला मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बीड आणि नांदेड जिल्ह्यात सरकारी बँकांमधून प्रक्रिया वेगाने होऊ शकते, पण त्यासाठी खातं सक्रिय असणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. तुमचं खातं जर निष्क्रिय असेल, KYC बाकी असेल, नावामध्ये फरक असेल तर मात्र तुमचा पैसा अडकू शकतो. आधारवर नाव एक, बँक पासबुकवर नाव वेगळं आणि जमीन नोंदीत तुमचं 3रंच नाव असेल तर व्यवहार पुढे ढकलला जाऊ शकतो. म्हणून नावाची नोंद सुद्धा नीट तपासा. त्यानंतरचे जिल्हे आहेत जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा. आता या जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकरी कुटुंब कापूस, सोयाबीन, मक्का, हरभरा, भाजीपाला आणि इतर पिकांवर अवलंबून आहेत. योजनेचा पैसा गरजू लहान आणि सीमांत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आपल्या महाराष्ट्र सरकारने ठेवलेला आहे. म्हणून पात्रता तपासली जाणार. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या मर्यादेत आहे का? घरात कोणी सरकारी नोकरीत आहे का? अपात्र श्रेणीत नाव जात आहे का? 4 चाकी वाहनांच्या अटीमध्ये अडचण येत आहे का? अशा गोष्टी 100% तपासल्या जातील. म्हणून स्वतःचं नाव यादीत आहे का? लाभार्थी स्थिती काय आहे? फार्मर ID तयार आहे का? हे अधिकृत पद्धतीने तपासा. आता त्यानंतरचे जिल्हे आहेत कोल्हापूर आणि नागपूर जिल्हा. आता कोल्हापूर जिल्ह्यात ऊस, भात, भाजीपाला आणि इतर पिकांवर अनेक शेतकरी अवलंबून आहेत. नागपूर जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, संत्रा आणि इतर पिकांचा मोठा भाग आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी टप्प्याटप्प्याने जाऊ शकतो. पण पुन्हा एकदा लक्षात ठेवा, जिल्हा यादीत असला तरी अंतिम लाभ पात्रतेवरच ठरेल. म्हणून आपला फार्मर ID, आधार लिंक, मोबाईल नंबर, बँकेचं खातं, KYC आणि पात्रता यांची एकदा तपासणी करून घ्या. गावात चर्चा ऐकून तुम्ही शांत बसू नका. स्वतःची एकदा खात्री करा. आता बँकांची यादी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. या यादीमध्ये 10 बँकांचा समावेश करण्यात आला आहे. या 10 बँकांमध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो तो आपल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा. त्याच्यानंतर आहे युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, सगळ्यात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया.
शेतकऱ्यांची लाडकी बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक आणि कोटक महिंद्रा बँक या 10 बँकांमधील पात्र खात्यांवर DBTच्या माध्यमातून निधी पाठवण्याची प्रक्रिया जिल्ह्यानुसार पुढे जाऊ शकते. पण याचा अर्थ या बँकांमधील प्रत्येक खात्यात लगेच पैसे दिसतील असं नाही. खातं पात्र असणं, आधार सीडिंग पूर्ण असणं, NPCI मॅपिंग योग्य असणं आणि खातं चालू असणं गरजेचं आहे. आता सरकारी बँक आणि खाजगी बँक याबद्दलचा तुमचा गैरसमज सुद्धा दूर करा. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक या बँकांमध्ये काही व्यवहार आधी दिसू शकतात. पण HDFC बँक आणि कोटक महिंद्रा बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही असं अजिबात नाही. खातं कोणत्याही बँकेत असो, तुमची नोंद योग्य असेल तर प्रक्रिया 100% पुढे जाईल. महाराष्ट्र ग्रामीण बँक वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी बचत खातं आणि कर्जाचं खातं वेगळं असेल. DBT कोणत्या खात्यावर जोडलेलं आहे हे एकदा नीट तपासावं. काही जण नवीन खातं वापरतात पण DBT जुन्या खात्यावर असतो, मग पैसा आला तरी दिसत नाही. म्हणून बँकेत जाऊन स्पष्ट विचारा, माझं DBT मॅपिंग कोणत्या खात्यावर आहे. आता तुमचा हप्ता अडकण्याची मोठी कारणं नीट समजून घ्या. KYC अपूर्ण असेल तर हप्ता थांबू शकतो. आधार बँक खात्याशी जोडलेलं नसेल तरी तुमचा हप्ता अडू शकतो. NPCI मॅपिंग चुकीच्या खात्यावर असेल तर पैसा दुसरीकडे जाऊ शकतो. बँकेचं खातं बंद किंवा निष्क्रिय असेल तर व्यवहार परत जाऊ शकतो. मोबाईल नंबर जुना असेल तर मेसेज येणार नाही. नावात फरक असेल तर तपासणीमध्ये घोळ होऊ शकतो. फार्मर ID तयार नसेल तर पुढच्या तपासणीमध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते. म्हणून हप्ता येण्याआधीचं काम पूर्ण करून ठेवा. हप्ता अडकल्यावर बँक, सेवा केंद्र, कार्यालय अशा 3 ठिकाणी धावपळ करण्यापेक्षा आधीच 1 दिवस काढून तपासणी पूर्ण करा. आता पात्रतेचा भाग खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट आहे. वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या मर्यादेत असणाऱ्या गरजू शेतकरी कुटुंबांना प्राधान्य मिळू शकतं. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न दाखवणारे, आयकर भरणारे, घरातील व्यक्ती सरकारी नोकरीत असणारे किंवा अपात्र श्रेणीत येणारे लाभार्थी तपासामध्ये त्यांचा लाभ थांबू शकतो. 4 चाकी वाहन, जमिनीची नोंद, कुटुंबातील सदस्यांची माहिती आणि मागील हप्त्यांची स्थिती तपासली जाऊ शकते. ज्यांना 8वा हप्ता मिळाला होता त्यांची 9व्या हप्त्यासाठीची माहिती पाहिली जाणार आहे. पण 8वा हप्ता मिळाला म्हणजे सर्व अटी कायम पूर्ण आहेत अशातला बिलकुल भाग नाही. म्हणून अधिकृत पोर्टलवर किंवा MahaDBTवर तुम्ही तुमची स्थिती एकदा तपासून घ्या. आता नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेबद्दलचा गैरसमज सुद्धा दूर करूया. अनेक शेतकरी म्हणतात की दोन्ही योजनांचे हप्ते एकाच दिवशी येतात. पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारची योजना आहे आणि PM किसान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. दोन्ही योजनांचा उद्देश शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याचा असला तरी सुद्धा नियम, तपासणी, निधीची मंजुरी आणि हप्ता वितरणाची वेळ मात्र वेगवेगळी असते. PM किसानचा हप्ता आला म्हणून नमोचा हप्ता त्याच दिवशी येईल अशातला बिलकुल भाग नाही. नमोचा हप्ता मिळाला म्हणून PM किसानची पात्रता आपोआप पक्की होते असं सुद्धा नाही. दोन्ही योजनांसाठी आधार कार्ड, बँक, जमिनीची नोंद, KYC आणि पात्रता अचूक असणं गरजेचं आहे. आता शेतकऱ्यांनो, फसवणुकीपासून तुम्ही सावध राहा. तुमचा 2,000 रुपयांचा हप्ता अडकला आहे. ही लिंक उघडा, OTP सांगा, आधारचा फोटो पाठवा, ATM कार्डची माहिती द्या, UPI पिन द्या असा मेसेज आला तर उत्तर देऊ नका. सरकारी हप्ता मिळवण्यासाठी कोणालाही ATM पिन, CVV नंबर, इंटरनेट बँकिंग पासवर्ड, UPI पिन किंवा OTP द्यावा लागत नाही. माहिती फक्त अधिकृत पोर्टल, बँकेची शाखा, कृषी कार्यालय किंवा मान्यताप्राप्त सेवा केंद्रातूनच तपासा. 2,000 रुपयांच्या हप्त्यासाठी घाई केली आणि खात्यातले 20,000 किंवा 50,000 रुपये गेले तर त्यापेक्षा मोठं नुकसान नाही. आता शेवटी 2 कामं लक्षात ठेवा. पहिलं काम म्हणजे फार्मर ID तयार करून ठेवणं. दुसरं काम म्हणजे चालू मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडणं. फार्मर ID तयार नसेल तर पुढच्या तपासणीत अडचण येऊ शकते. मोबाईल नंबर जुना असेल तर पैसे जमा झाले तरी मेसेज येणार नाही. ही 2 कामं छोटी वाटतात पण हप्ता वेळेत मिळेल की पुन्हा अडकेल यावर याचा अत्यंत मोठा परिणाम होऊ शकतो. तर शेतकऱ्यांनो, घरात किराणा आणायचा विचार करत असाल तर आजची ही माहिती नीट ऐकून घ्या. आजच ही कामं तपासा. तुमचा जिल्हा आणि बँक यादीत असला तरी सुद्धा पात्रता, KYC, आधार लिंक, DBT मॅपिंग आणि फार्मर ID पूर्ण असणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. हे 2,000 रुपये सगळं संकट संपवणार नाही, पण पेरणीच्या दिवसात बियाण्यांची पिशवी, खताचं पोतं, औषधाची बाटली, डिझेलचा खर्च, मजुरांची दिन किंवा घरातली एखादी तातडीची गरज भागवण्यासाठी हा पैसा कामाचा ठरू शकतो.
आता तुम्ही ही माहिती स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. जर गावात एखादा शेतकरी असेल, वृद्ध शेतकरी असेल, ज्याला KYC करता येत नाही, त्याला मदत करा. कुणाचं आधार बँकेचं मॅपिंग अडकलं असेल, त्याला बँकेत जाऊन सांगा. कुणाला फार्मर ID कार्ड काढता येत नसेल, त्याला अधिकृत केंद्रापर्यंत घेऊन जा. तुमचा एक फोन, एक मेसेज, एक माहिती एखाद्या शेतकऱ्याचा अडकलेला हप्ता वाचवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला तुम्ही ऑलवर सेट करा. जर चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.